गाईज आज आपले बाप्पा तुम्हाला लास्ट टाइम आपल्या ब्लॉगमध्ये दिसतील, कारण आज आहे 10 दिवसाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन. तर थोडासा प्रॉब्लेम झाला आपल्या इथं, कारण आपल्या बाप्पाचा हात भिंतीला टच झालता सेकंड माळ्यावर, आणि तो काढण्यासाठी गाईज 2 ते 3 तास गेलेले आपल्याला आपल्या इथंच, आणि अजून मूर्ती आपली बाहेर नव्हती निघली. बाप्पाचं काम होतं, थोडंसं परेशान झालतो आम्ही, कारण की वरती हात लागलेला आणि काय टेन्शन नाही. थोड्या टायमिंगनंतर थोड्या तासानंतर तो हात निघला आणि आम्ही झालो सगळेजण खुश. भाई किती टायमानंतर हात निघलेला आहे भाई, जाम भारी वाटत होतं. आपली मूर्ती मोठी होती म्हणून जरा टच झाली ती वरती, त्याच्यामुळे भाई सगळ्यांनी मेहनत केली आणि ती मूर्तीचा हात तिथून काढला, टच झालता तो निघाला आणि जाम भारी वाटत होतं भाई. मग गुलाल उडवला भाई, एक नंबर ना मेरी जान. तर मी तुम्हाला सगळे बाप्पा दाखवतो, चला माझ्यासोबत. तर या रूटला सगळे गणपती बाप्पा येतात आपल्या गुलासमच्या, सगळे गणपती बाप्पा तुम्हाला दाखवतो भाई. तर सगळे नाचत होते बाय, गुलाल बिलाल उडवा भाई, आपला दोस्त आहे भाई, केला घाण भाईने, काय टेन्शन नाही ना मेरी जान. तुम्हाला पुढे दाखवतो सगळे गणपती बाप्पा एकदम मस्त आणि एकदम सुंदर आहेत. ते आता लास्टचा दिवस आहे, तुम्ही बघून घ्या आपल्या ब्लॉगमध्ये, परत तुम्हाला बघायला नाही भेटणार ना मेरी जान. पण या वर्षी आपण खूप मजा केली, जाम भारी वाटलं या वर्षी. पुढच्या वर्षी पण आपण खूप मजा करू, पण सध्या या वर्षीचे गणपती बाप्पा तरी बघा ना. मग आपले मित्र भेटले, आपण त्यांच्यासोबत थोडं थांबलो, नाचलो इथंच, कारण की बाई नाचला नाही तर काय फायदा, गणपती बाप्पाच्या विसर्जन नाचला नाही तर काय फायदा. ही मूर्ती पण खूपच सुंदर होती, छोटी होती पण एक नंबर होती. इथं पण सगळेजण नाचत होते भाई, जाम भारी वाटते. आज आपण सगळ्यांना ब्लॉगमध्ये घेणार. भाई लोक बोले आम्हाला पण ब्लॉगमध्ये घे भाई, घे नाही भाई, टेन्शन नॉट. फोटो बाई आपला इथं फुलटू नाचत होता, कारण की भाई नाचलं नाही तर भाई मजा कसली ना मेरी जान. बाय भाईला बोललो नाच भाई, काय उभा आहे नुसता. मग काय सगळ्यांना नाचवलं आणि आपण पण नाचायला लागलो. आपल्या गणपती बाप्पाच्या इथं गेलो आणि सगळेजण खुश होते भाई. 4-5 तास तिथं भाई एकच जागे होतो आणि फायनली मूर्ती बाहेर आली ती रोडवरती. मग काय सगळेजण नाचत होतं भाई, खूप मजा येत होती. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. यावर्षी खूप मजा आली आपल्या मंडळामध्येच. आणि इथं भाई आपण फुल धमाल केली ती एक नंबर. तिथून आलो नवीन तलावच्या इथं, आणि इथं तुम्हाला मूर्त्या दाखवतो काय, सगळ्या मूर्त्या दाखवतो. आणि जर आपला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि असंच प्रेम आपल्याला पुढच्या वर्षी पण द्या. आणि या साईडच्या मूर्त्या खूपच सुंदर आणि खूपच मस्त होत्या. आणि जर तुम्ही आल्या नसेल तर तुमच्यासाठी होता यो ब्लॉग. तर कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि पुढच्या वर्षी तुम्हाला भेटू. तर चला बाय बाय.